Anita was driving at a speed of 85.6 kilometer per hour. The road has a speed limit of 55 kilometer per hour. By how much should she reduce her speed to be within the speed limit? अनिता was driving. अनिता ड्रायव्हिंग करत होती आणि तिच्या गाडीचा स्पीड पृथ्वीराज काय होता 85.6 किलोमीटर पर आवर. म्हणजे याचा अर्थ काय तो पहिल्यांदा समजून घ्या की एका तासाला तिची गाडी 85.6 किलोमीटर लांब जाईल एवढ्या वेगाने ती धावत होती. बट द रोड हॅज अ स्पीड लिमिट. तुम्ही हायवे वरून वगैरे प्रवास करता, तुम्हाला आता बरंच काही माहिती आहे की हायवेला आता स्पीड लिमिट बघा 60 आहे, काही हायवेज आहे, बरोबर की नाही. तसं ती ज्या हायवेवरून किंवा ती ज्या रोडवरून प्रवास करत होती, द रोड हॅज अ स्पीड लिमिट ऑफ 55 किलोमीटर पर आवर. त्या रोडची स्पीड लिमिट आहे फक्त 55 किलोमीटर. तुम्ही 55 किलोमीटर वेगानेच गाडी चालवू शकता. म्हणजे तुमच्या स्पीड तेवढा पाहिजे, जास्त नको. मग त्यांनी विचारले बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस. रिड्यूसचा अर्थ काय? रिड्यूस कमी करणे. मग आपण मगाशी पाहिलं की शिल्लक राहणे, कमी करणे अशा जेव्हा गोष्टी येतील, अशा जेव्हा शब्दप्रयोग प्रश्नामध्ये होत असेल त्यावेळेस आपण कोणती क्रिया करणार? वजाबाकी. बरोबर सांगितलं. रिड्यूस कमी करणे. तिने किती स्पीड रिड्यूस कमी केला पाहिजे. सुरुवातीला आपण वी विल राईट द इन्फॉर्मेशन. स्पीड किती आहे? ड्रायव्हिंग स्पीड 0.6 किलोमीटर. स्पीड लिमिट काय आहे? 0. माहित नाही, पुढे काहीही दिलं नाही म्हणून वी विल राईट 0. आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी? काय करायचे? वजाबाकी करूया आपण. कोण येते वजाबाकी करायला? नवीन या संगीता. 5 - 5 8 - 5. ओके, पुढे बघा. बरोबर सोडवले? काय होतं त्यासाठी? शाबास. अनिता should reduce her speed 30.6 किलोमीटर. पुढे काय लिहायचं रे बाळांनो? पर आवर. चला उत्तर माझ्या मागे वाचा. अनिता should reduce